विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजेच OCM या विषयातील 2.2.1 नियोजन म्हणजेच प्लॅनिंग हे व्यवस्थापनाचं सर्वात पहिलं कार्य, याची आपण प्रस्तावना, अर्थ आणि त्याचे व्याख्या आणि महत्त्व या संपूर्ण घटकाचा अभ्यास करणार आहोत. नियोजन हे कार्य तुम्हाला कळाल्यानंतर पुढची सर्व कार्ये समजणे अतिशय सोपं होणार आहे. त्यामुळे या आत्ताच्या व्हिडिओकडे बारकाईनं लक्ष द्या. प्रत्येक शब्द अर्थ समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढील 5 कार्य व्यवस्थितपणे समजून घेता येतील. आता यामध्ये प्रस्तावना पाहूया आपण. पुस्तकात तुम्हाला प्रस्तावना वगैरे दिलेले नाहीये, अर्थ, व्याख्या आणि महत्त्व दिलेलं आहे. चार्टही नाहीत, पण आपण यामध्ये नाविन्यपूर्ण मार्गाने प्रत्येक वेळेस शिकत असताना प्रत्येक उत्तराची सुरुवात असते, अर्थ असतो, व्याख्या असते आणि मग ते घटक आपण एक एक घटक स्पष्ट करत असतो. प्रस्तावना पाहूया आपण. नियोजन हे व्यवस्थापनातील सर्वात पहिले, प्रत्येक शब्द बघा, मूलभूत आणि महत्त्वाचे कार्य आहे. तुम्हाला परीक्षेला विचारतात नियोजन हे व्यवस्थापनातील टिंब कार्य आहे. याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत शब्द लिहिता येईल, मूलभूत कार्य आहे किंवा पहिलं कार्य आहे किंवा महत्त्वाचे कार्य आहे. आपल्याला इथे काय लिहायचं पर्याय? मूलभूत कार्य. सगळे वाक्य बरोबर आहेत, सगळे शब्द बरोबर आहेत, पण परीक्षेला जेव्हा प्रश्न तुम्हाला येईल तर व्यवस्थापन हे व्यवस्थापनातील मूलभूत म्हणजे अत्यंत महत्त्वाचं कार्य म्हटलं जातं. नियोजन हा व्यवस्थापन प्रक्रियेचा आरंभ आहे. म्हणजे आरंभ म्हणजे काय? सुरुवात. कोणत्याही व्यवस्थापनाचं कार्य नियोजनानं सुरू होतं, म्हणून तो आरंभ आहे. इतर सर्व कार्य ही नियोजनाशी संबंधित आणि नियोजनावर अवलंबून असतात. इतर सर्व कार्य म्हणजे पुढची 5: संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण. ही सर्व कार्ये नियोजनाशी संबंधितच नव्हे तर नियोजनावर अवलंबून असतात. नियोजन ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे ध्येय ठरवलं जातं. नियोजनामध्ये ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचे असतात. नियोजन करायचं नेमकं म्हणजे काय? तर ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी योग्य मार्ग इथे निवडणं अभिप्रेत असतो. प्रस्तावनेतली तुम्हाला शब्द महत्त्वाचे आहेत प्रश्नांसाठी, उत्तरांसाठी, त्यामध्ये बारकाईनं अभ्यास. आता आपण पाहणार आहोत अर्थ. अर्थाच्या आधी एक आपल्याला छान छोटंसं एक वाक्य आपल्याकडनं जे आपल्याला लक्षात ठेवणं वारंवार गरजेचं आहे. योग्य नियोजन म्हणजे अर्धे कार्य सफल होणे होय. म्हणजे कार्याची सफलता ही नियोजनावर अवलंबून असते. म्हणून काही तज्ज्ञांनी असं म्हटलेलं आहे की योग्य नियोजन म्हणजेच अर्धे कार्य सफल होणे, म्हणून जास्तीत जास्त भर हा नियोजनावर दिला जातो. आता आपण अर्थ बघूया. नियोजन ही तार्किक विचार करण्याची, तर्कशुद्ध निर्णय घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे. ही वैचारिक लक्षात ठेवायचं, म्हणजे इथे ही प्रक्रिया वैचारिक असते, प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केलेली नसते. बौद्धिक प्रक्रिया असते, ज्यामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ध्येय ठरवणं आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी योग्य पर्याय निवडणं, म्हणून याला तार्किक विचार करण्याची, तर्कशुद्ध किंवा वैचारिक प्रक्रिया असे म्हटले जाते, जी व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देते. बघा, नियोजन कशावर भर देते? उद्दिष्ट पूर्ण करण्यावर नियोजन भर देते आणि विविध कार्यप्रणाली विकसित करते. म्हणजे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे कोणते मार्ग आहेत, हे मार्ग म्हणजे कार्यप्रणाली सुद्धा विकसित करण्याचं काम नियोजन करत असते. योग्य नियोजन व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे संस्थेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. म्हणजे जर संस्थेची उद्दिष्ट साध्य करायची असतील तर योग्य नियोजन, फक्त नियोजनच नाही, त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तर संस्थेची, संघटनेची उद्दिष्टे साध्य होतात. थोडक्यात काय सांगितलं की नियोजन हा भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम आहे. म्हणजे भविष्यात काय करणार आहे हे सगळी योजना, हे सगळी वैचारिक प्रक्रिया नियोजनात दिसून येते. नियोजनाची व्याख्या आपण पाहणार आहोत. 2 व्याख्या आपण पाहतो. तुम्हाला कोणती व्याख्या लिहिता येईल, जी व्याख्या तुम्हाला अचूक लिहिता येईल ती व्याख्या लिहा. व्याख्या तुम्ही 1 लिहू शकता, 2 लिहू शकता, जास्तही लिहू शकता. तुमचं हे प्रत्येकाचं भिन्न स्किल असणार आहे. प्रत्येक व्यक्तिपरत्वे, काहींना 1 व्याख्या अचूक लिहिता येईल, काही 2 किंवा 3 लिहितील. आपण 2 व्याख्यांचा अभ्यास करूया. जेम्स टोनर यांच्या मते संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजेच नियोजन. खूप छान आणि अतिशय
व्यापक अशी व्याख्या लिहिलेली आहे. संघटनेची उद्दिष्टे ठरविणे म्हणजे जेम्स टोनर काय म्हणतात, पहिली उद्दिष्ट ठरवायची आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य मार्ग आखणे म्हणजेच नियोजन होय. जे आपण प्रस्तावनेमध्ये अर्थामध्ये शिकलोत तेच जेम्स टोनर यांनी अतिशय खुबीनं व्याख्येमध्ये बसवून दिलेलं आहे. दुसरी व्याख्या आपण घेणार आहोत कुन्स आणि ओडोनेल यांच्यामध्ये. कुन्स आणि ओडोनेल 2 लेखक आहेत. या दोघांनी विचार विनिमयातून इतकी सुरेख व्याख्या केलेली आहे. इथे सगळे WH क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे. काची उत्तरं म्हणतो आपण, काला उत्तरं नाहीत, पण ज्याला हे प्रश्न पडतात ना तो सतत गुणवत्तेची कास धरत असतो, गुणवत्तेच्या पाठीमागे तो सतत धावत असतो. यांच्या मते, कुन्स आणि ओडोनेल यांच्या मते कोणते काम करायचे आहे, लक्षात घ्या, कसे करायचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. म्हणजे नंतर कोणतेच प्रश्न निर्माण होत नाहीत, सर्व प्रश्न आधीच सोडवले जातात. बाबा कोणतं काम करणार आहात, कसे करायचे काम, कोणती पद्धती अवलंब करायची, केव्हा करायची, त्याला डेडलाईन असतात, कोणी करायचं, इथे निश्चित व्यक्ती, इथे पूर्ण म्हणतो ना आपण एक व्यक्ती निश्चित केली जाते, हे अगोदरच निश्चित करणं. हे जेव्हा म्हणजे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही सगळी आपण पाहतो पर्याय निवडायचे काम नियोजनात केलं जातं म्हणजे नियोजन होय. व्याख्या मी सलग वाचते. कुन्स आणि ओडोनेल यांच्या मते कोणते काम करायचे आहे, कसे करायचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन. कोणते काम, त्यानंतर कसे, केव्हा आणि कोणी, याला म्हणतात WH क्वेश्चन, काचे प्रश्न. हे सगळे आधी सोडवायचे म्हणजे नियोजन झालं. म्हणून आपण पाहिलं की योग्य नियोजन म्हणजे अर्धे काम यशस्वी, हे इथे अगदी सार्थ ठरतं. पुढे आपण बघणार आहोत सर्वात महत्त्वाचा मुख्य घटक नियोजनाचे महत्त्व. नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करताना आपल्याला 10 मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करावयाचा आहे. पहिला मुद्दा आहे आपला, पहिला घटक आहे स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते. आता याचं स्पष्टीकरण ऐकायचंय. नियोजन ध्येय आणि उद्दिष्ट ठरविणे व ती साध्य करण्यासाठी योजना तयार करण्याशी संबंधित असते. म्हणजे इथे काय सांगितलं आपण की पहिलं उद्दिष्ट ठरवायचं आणि ती उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणते पर्यायी मार्ग निर्धारित करणार आहात हे नियोजनामध्ये ठरवलं जातं. यामुळे व्यवस्थापकाला संघटनेच्या वर्तमान परिस्थितीचे, सध्या परिस्थितीचे विश्लेषण करून त्या आधारे भविष्य काळात कोणकोणते मार्ग आपल्याला निवडता येतील ह्याचं आपल्याला ओळखण्यास मदत होते. यालाच म्हणणारे स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते. दुसरा मुद्दा आपण पाहतोय, दुसरा पॉइंट आपण पाहतोय, दिशा दर्शविते. दिशा म्हणजे मार्गदर्शन करणे. नियोजनामुळे ध्येय व उद्दिष्टे स्पष्टपणे नमूद केलेली असतात. हे ध्येय आणि उद्दिष्ट आधीच सुनिश्चित केलं जातं, त्यामुळे ती मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि योग्य वेळी योग्य मार्गाने योग्य गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे काय होतं, कामगारांना, संघटनेला नक्की काय करायचे साध्य, यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे हे समजण्यास मदत होते. याला म्हणतात दिशा दर्शविते. तिसरा मुद्दा कार्यक्षमतेत वाढ. कार्यक्षमता म्हणजे आपण पाहतो कार्यक्षमतेत वाढ झाली की एकूण उत्पादकतेत वाढ होते. नियोजनामुळे व्यवस्थापकांना उद्दिष्टे निश्चित करणं, स्थापन करणं आणि त्यांच्या वाटचालीचा मार्ग ठरविण्यास मदत होते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते. तसेच नियोजनामुळे संघटनेसाठी फायदेशीर ठरते, कारण नियोजनामुळे कर्मचारी योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार काम करू शकतात. इतकेच नाही तर कामगिरीत त्यांच्या सुधारणा झालेली दिसून येते आणि त्यामुळे संघटनेचा नफा सुद्धा वाढलेला दिसून येतो. याला म्हणायचे कार्यक्षमतेत वाढ. म्हणजे कार्यक्षमतेत वाढ ही नफ्यामध्ये वाढीस कारणीभूत ठरते. चौथा मुद्दा जोखीम म्हणजे धोका. जोखीम कमी करते. नियोजन हे पूर्वानुमान तंत्रावर आधारित असते, म्हणजे भाकीत. पूर्वानुमान म्हणजे भाकीत. या प्रक्रियेमध्ये भविष्याचा अचूक बोध घेऊन भविष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा अंदाज बांधला जातो. नियोजनामध्ये भविष्यात करावयाची कामे आधीच निश्चित केलेली असल्यामुळे
होणाऱ्या बदलांना, घटनांना सामोरं कसं जायचं याचा मार्ग दाखविला जातो. बदल किंवा धोके पूर्णपणे आपण काढून टाकू शकत नाही, पण हे धोके टाळणं नक्कीच नियोजनामुळे शक्य होतं, कारण त्यांचे अनुमान करणे व प्रतिबंधात्मक उपायांनी त्या हाताळणे नियोजनामुळे शक्य होतं. म्हणून नियोजनामुळे भविष्यातील जोखीमी निश्चितच कमी करता येते. 5वा मुद्दा आपण बघूया, उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर. पर्याप्त वापर म्हणजे अगदी योग्य वापर, म्हणजे अपव्यय होऊ न देता. संघटनात्मक नियोजनात संसाधनांची उपलब्धता व विविध कार्यांसाठी लागणाऱ्या संसाधनांची योग्य विभागणी यांचा विचार केलेला असतो. बघा कोणता विचार केलेला असतो. एक, संसाधनांची उपलब्धता आणि विविध कार्यांसाठी लागणाऱ्या संसाधनांची योग्य विभागणी यांचा विचार केला जातो. यामुळे काय होतं, संसाधनांचा पर्याप्त वापर करणं, पुरेपूर वापर करणं, कार्यक्षम वापर करणं शक्य होतं. यामुळे उच्च कार्यक्षमता व चांगले परिणाम साध्य होतात. म्हणून योग्य नियोजनाने आपल्याला संसाधनांचा अपव्यय टाळता येतो. आता संसाधनं 2 प्रकारचे आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. प्रकरण 1 मध्ये मानव संसाधन आणि भौतिक संसाधन, यंत्र, इमारत, जमीन आणि मानव, ही अशी भौतिक आणि आपण पाहिलं जी संसाधनं आहेत, या संसाधनांचा पर्याप्त वापर करणं हे व्यवस्थापकाचं कौशल्य मानलं जातं. 6वा मुद्दा आपण पाहणार आहोत, निर्णय घेण्यास मदत करते. निर्णय घेणे हे व्यवस्थापनाचं सर्वात कौशल्यपूर्ण काम असतं. व्यवस्थापनासमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतातच. सर्व विकल्प म्हणजे पर्यायांच्या सर्व सकारात्मक बाजूंवर नकारात्मक बाजूंचा परिणामांचा विचार करून ध्येय साध्य करण्याचा सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी व्यवस्थापनाला नियोजनाची मदत होते. बघा, नियोजनाची मदत कशासाठी होते, म्हणजे सर्व सकारात्मक नकारात्मक परिणामांचा विचार करून ध्येय साधण्यासाठी कोणता सर्वोत्तम मार्ग आहे तो पर्याय निवडण्यासाठी नियोजनाचा नक्कीच उपयोग होतो. आणि त्याचबरोबर पूर्वनिर्धारित म्हणजे आधीच निश्चित केलेली ध्येय साध्य करण्यासाठी वैकल्पिक कार्य निर्धारित केल्यानंतरच निर्णय घेतला जातो. यामुळे व्यवस्थापकाला तर्कशुद्ध निर्णय घेण्यास मदत होते. 7वा मुद्दा, नियंत्रणासाठी मानके म्हणजे स्टँडर्ड्स, दर्जा ठरविण्यास उपयुक्त. आता नियंत्रण कार्य हे व्यवस्थापनाचं जरी शेवटचं कार्य असलं तर ते प्रत्येक कार्यानंतर करण्यात यावं असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. नियोजन नियंत्रणासाठीची मानके निर्धारित करते. यामुळे व्यवस्थापक वास्तविक कामगिरीची तुलना म्हणजे वर्तमान काळातील कामगिरीची तुलना मानकांशी करून म्हणजे ठरवून दिलेल्या दर्जाशी करून वास्तविक व प्रमाणित कामगिरी यामध्ये काही फरक असेल तर तो शोधून काढून त्याच्यामध्ये दुरुस्ती करतात. अशा प्रकारची तफावत म्हणजे अंतर किंवा कमतरता नियंत्रणाच्या माध्यमातून भरून काढता येते. म्हणून नियोजन नियंत्रणासाठी आधार ठरतो. तसेच कामाच्या ठिकाणी शिस्त राखण्यासाठी देखील नियोजन महत्त्वाचे असते. यानंतर 8 नंबरचं महत्त्व घेतो आपण, सर्व कार्यांचा समन्वय साधणे. आता सर्व कार्य म्हणजे संघटनेमध्ये जी कार्य केली जातात त्यांचा समन्वय साधणे म्हणजे काय, तर समन्वय म्हणजे जरी अनेकांची अनेक कार्य असली तर प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच असावं, त्याला समन्वय म्हणतात. नियोजनामुळे सर्व कार्यांमध्ये समन्वय साधणे शक्य होते. यामुळे कार्यांमधील परस्परांमधील व्याप्ती कमी होते. व्यवसाय संघटनेमधील सर्व कार्ये एकमेकांशी संबंधित असतात याचा विचार नियोजन प्रक्रियेमध्ये केलेला असतो. तसेच संघटनेतील सर्व कार्ये व संसाधनांचा परस्पर संबंध जोडणे उत्तम नियोजनामुळे शक्य होते. तसेच सर्व विभाग एकत्रित योजनेनुसार काम करण्यास समन्वय साधला जातो. म्हणून नियोजन कार्य हे अतिशय महत्त्वाचं कार्य असं मानलं जातं. यानंतर 9 नंबरचं कार्य आपण बघणार आहोत, व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते. आता यामध्ये प्रत्येक संघटना नियोजनादरम्यान ठरविलेली उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या ध्येयाने कार्य करतात.
जोपर्यंत नियोजन योजना तयार होत नाही तोपर्यंत संघटन, त्यानंतर आपण पाहतो कामगार व्यवस्थापन, ही व्यवस्थापनाची इतर कार्ये करता येत नाहीत. म्हणून नियोजन व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करतात. आणि शेवटचा मुद्दा, नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते. आता नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते म्हणजे नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. हे आपण प्रस्तावनेत पाहिलेलं आहे. नियोजन ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ज्यात चिकित्सक पद्धतीनं सकारात्मक नकारात्मक विचार करून नाविन्यपूर्ण कल्पनांचा प्रचार करण्याचा अंतर्भाव होतो. शेवटी या काय होतं, अभिनव कल्पनांमुळे संघटनेचे ध्येय साध्य होण्यास मदत होते. हे व्यवस्थापनाचे अत्यंत किंवा सर्वात आव्हानात्मक कार्य असे म्हटले तरी वावगे ठरवू नये, कारण यामुळेच भविष्यातील सर्व कार्यांना दिशा मिळते, ज्यातून संघटनेची वाढही होते आणि संघटनेची प्रगती सुद्धा साध्य करता येते. शेवटी आपण असं म्हणूया या सर्व मुद्द्यांच्या आधारे की प्रत्येक संघटनेच्या यशस्वी वाटचालीमध्ये नियोजनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, कारण नियोजनामुळे भविष्यातील जोखीम, अनिश्चितता कमी होते आणि संघटनेचे अस्तित्व दीर्घकाळापर्यंत टिकून राहणे हे देखील नियोजनामुळे साध्य होते. आणि म्हणून नियोजन हे मूलभूत कार्य आहे असे म्हटले जाते. या संपूर्ण घटकावर आपल्याला वेगवेगळे प्रश्न येतात. हे प्रश्न स्वरूप लक्षात ठेवा, कारण हे स्वरूप पुढच्या 5ही कार्यांना उपयोगी पडणार आहे. यावर बहुपर्यायी प्रश्न येतात. उदाहरणार्थ आपण घेऊया, नियोजन हे व्यवस्थापनातील टिंबटिंब कार्य आहे. इथे आपण मूलभूत कार्य आहे हे आपण शिकलेलो आहोत. किंवा असाही प्रश्न येतो की ज्यामध्ये नियोजन, प्रत्येक व्यवस्थापनाचं कार्य हे नियोजनानं सुरू होतं आणि नियंत्रणानं आपण पाहतो कार्य संपतं. किंवा नियोजन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे ज्यामध्ये वैचारिक प्रक्रिया तुम्हाला लिहिता येतं. त्याचबरोबर व्याख्या संकल्पना स्पष्टीकरणामध्ये विचारल्या जातात किंवा दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये येतात. असे अनेक प्रश्न बहुपर्यायी प्रश्नामध्ये विचारले जातात. इथे मी सर्व प्रश्न उल्लेख करणं शक्य नसल्यामुळे फक्त स्वरूप लिहिलेलं आहे आणि तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये प्रश्नांचे प्रकार सांगितलेले आहेत. आता लघुत्तरी प्रश्न म्हणजे काय, यावर जे 10 मुद्दे आहेत त्यातले कोणतेही 4 मुद्दे, कोणतेही 5 मुद्दे स्पष्ट करा असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तो लघुत्तरीमध्ये येतो. किंवा विधान सकारण स्पष्ट करा. उदाहरणार्थ, नियोजन हे नियोजनामुळे कार्यक्षमतेत वाढ होते, नियोजनामुळे जोखीम कमी होते. हे सगळे तुम्हाला वाक्य सकारण स्पष्ट करामध्ये विचारलं जातो. याला लघुत्तरी प्रश्न म्हणतो. फरक स्पष्ट करा हा सर्वात महत्त्वाचा आहे. इथे दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये नियोजनाची व्याख्या सांगून महत्त्व स्पष्ट करा असे दीर्घोत्तरी प्रश्न येतात. आणि एक यामध्ये मी जो ॲड केलेला नाहीये तो आहे फरक. जो चौथा मुद्दा आपण यात ॲड करूया, फरक. आता तुम्ही म्हणाल मॅडम एका मुद्द्याशी कुठे फरक असतो का, तर जी पुढची कार्य आहेत व्यवस्थापनाची प्रत्येक कार्यामध्ये फरक हा विचारला जातोच. उदाहरणार्थ, नियोजन संघटन, नियोजन कर्मचारी व्यवस्थापन, नियोजन निर्देशन, नियोजन समन्वय, नियोजन नियंत्रण, असे फरक हे या प्रकरणावर 100% विचारले जातातच. खात्री आहे तुम्हाला व्यवस्थापनाचं पहिलं कार्य नियोजन हे कळालं असेल. जर कळालं नसेल तर स्पष्टीकरण पुन्हा ऐका, लिहिण्याचा सराव करा, वाचण्याचा सराव करा, मुद्दे सतत लिहून वाचून लक्षात ठेवत चला. पाठांतराला एकमेव तोडगा नाही आहे. सतत वाचून ते मुद्दे समजावून घेऊन ॲप्लिकेबल करून आपण पाहतो व्यावहारिक जगण्यामध्ये जीवनामध्ये वापरात आणून तुम्हाला या संकल्पना अधिक तुम्हाला क्लिअर होतील. धन्यवाद.